कोणी वासू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे धापार नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, आपला आजचा व्हिडिओ पण शिवजयंती स्पेशल व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी भावांनो खाली जय शिवराय कमेंट नक्की करा। तुम्हाला जे काही व्हिडिओचा प्रिव्ह्यू आहे ते मी सुरुवातीला दाखवलेला आहे, तर प्रिव्ह्यू कसा वाटला ते सुद्धा खाली कमेंट करा। आणि याच्यावरून तुम्हाला वेगळे कोणते जर व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली मला कमेंट करून नक्की सांगा। भावांनो, व्हिडिओमध्ये वापरलेले सगळं मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि जे काही लेटेस्ट व्हर्जनचं अलाइट मोशन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल। त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलला तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला भावना, आपण तुमचा जरा सुद्धा नाही अडवला तर डायरेक्ट आपला व्हिडिओ एडिटिंग इथं चालू करूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला आपला अलाइट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲपची जे काही लिंक आहे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अलाइट मोशन ॲप देऊन देईल। ते दोन्ही तुम्हाला तिथून डाउनलोड करायचे आहे आणि जे काही शेक इफेक्ट आणि बीटमार्कची लिंक आहे तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ते तुम्हाला तिथे ओपन करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला शेक इफेक्ट आणि बीटमार्क इथं चालू करून घ्यायचे आहे। हे दोन्ही इथं चालू केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात आधी आपली बीटमार्क इथं चालू करून घ्यायची आहे अशा प्रकारची। आणि यावर तुम्हाला इथं काय करायचं आहे, एक तुम्हाला PNG मी दिलेली आहे शिवजन्मोत्सवची, ही PNG तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची आहे अशा प्रकारे। ही PNG बरोबर ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि PNGची ड्युरेशन जे काय असेल ते तुम्हाला 9.06 पर्यंत अशी इथं या ऑप्शनवर क्लिक करून वाढून घ्यायची आहे। या PNGची ड्युरेशन अशी इथं वाढून घ्यायची आहे आणि 9.06 पासून जे काही बीटमार्क असतील इथे तुम्हाला शिवाजी महाराजांचे तुमच्याजवळ जे काही फोटो असतील ते सगळे फोटो असे तुम्हाला इथं लावून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे तुमच्याजवळ जेवढे काही बीटमार्क असतील त्या सगळ्या बीटमार्कमध्ये अशा प्रकारे तुम्हाला एक एक फोटो जे काही शिवाजी महाराजांचे फोटो असतील ते इथं लावून घ्यायचे आहे। बघू शकता आपल्याला जेवढे काही फोटो आहे आपण त्यातले एक एक फोटो असे इथं प्लसमधून ॲड करूया आणि अशा प्रकारे इथं लावून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्याजवळ जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला असे इथं लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे। असे ते प्लसमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि अशा प्रकारे फोटो लावून एक्स्ट्राचं जे काही पार्ट असेल ते तुम्हाला असं कट करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपण जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो आपल्या बीटमार्कमध्ये असे बरोबर इथं लावून घेऊया। बघू शकता हा फोटो झाले की हा फोटो असं इथं लावून घेऊया। पुन्हा इथं परत मागं येऊन पुन्हा परत इथं आपला जे काही फोटो आहे ते असं इथं लावून टाकूया। पुन्हा इथं या ठिकाणी पण सेम करायचं, असं इथं बॅक यायचं, प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपला फोटो असं इथं लावून टाकायचा आहे। अशा प्रकारे इथं पण तुम्हाला सेम करायचं। इथं केल्या म्हणजे जिथपर्यंत आपले बीटमार्क आहे तिथपर्यंत आपल्याला हा जे काही फोटो आहे हा इथं लावून टाकायचा आहे। तर आपण इथं कट करूया, पुन्हा यानंतर हा फोटो असा इथं लावून टाकूया। तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला एकामागे एक असे इथं लावून टाकायचे आहे। आपली आजचा व्हिडिओ जे काही थोडा शॉर्ट आहे आणि व्हिडिओचा डेमो तुम्हाला जर आवडला असेल तर खाली जय शिवराय कमेंट करायला विसरू नका। तर आपण आपल्या सगळ्या फोटो असे इथं प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपले सगळे फोटो जे काही असतील ते असे इथं प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन सगळे फोटो असे इथं ॲड करूया। बघू शकता अशा प्रकारे। तर आपण आपले जवळपास सगळे फोटो इथं ॲड केलेले आहे। बघू शकता अशा प्रकारे काय तर ते एक लास्टचा फोटो असं इथं ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। हे इथं फोटो ॲड करायच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता इथं तुम्हाला इथं बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये जे काही मी PNGला इफेक्ट दिलेला आहे बघू शकता अशा प्रकारचा हा इफेक्ट आहे। याला इथं सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट एवढा इथं कॉपी करायचा आणि आपले बीटमार्कमध्ये जाऊन जे काही पहिला फोटो असेल म्हणजे पहिली जे काही आपण PNG लावली त्या PNGला फक्त हे असं इफेक्ट इथं लावून टाकायचा। हे इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या जे काही शेक इफेक्टमध्ये जे काही आता 2 नंबरचा इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करायचा आणि आता पुढचे जे काही आपण सगळे फोटो लावले होते फक्त इथे काय करायचं, बघू शकता हे जे काही छोटी छोटी बीटमार्कवाले फोटो आहे इथं सोडून इथून पुढे 10.14च्या पुढे जे काही फोटो आहे या सगळ्या बीटमार्कमध्ये जे काही आपण फोटो ॲड केले त्यांना सगळ्यांना हा इफेक्ट तुम्हाला फक्त असा फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला फोटोला सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे। बघू शकता फोटोला सिलेक्ट करूया आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला असं इथं क्लिक करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना आपले जे काही हा इफेक्ट आहे हा इथं असं पेस्ट इफेक्ट इथं करून टाकायचा आहे। हा सगळ्या फोटोंना इफेक्ट लावल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता इथून जिथून आपण फोटो लावले 9.06च्या बीटमार्कपासून तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक शॅडोची PNG जे काय आपली ती इथं लावून टाकायची आहे आणि खाली बरोबर अशी इथं ॲडजस्ट करून टाकायची आहे। शॅडोची पिन अशी इथं ॲडजस्ट करून टाकायची आणि पुन्हा इथं बॅक येण्याची ड्युरेशन अशी शेवटपर्यंत इथं वाढवून टाकायची। या फोटोची ड्युरेशन वाढल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे, पुन्हा या ठिकाणीच 9.02 पासून आपण जे काही फोटो लावला म्हणजे जे काही PNG लावली तीच PNG इथं लावून घ्यायची आणि खाली इथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे। आपण थोडी छोटी करूया।
अशा प्रकारे इथं लावून घ्यायची आणि PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे भावना आपला आजचा व्हिडिओ तो रेडी झालेला आहे. तर याला इथे वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावना व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा आणि खाली जय शिवराय कमेंट करायला विसरू नका. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.